परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्व देवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहोनी सम्मुखा, कर जोडूनी कौतुका, नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, नाना धर्म विस्तारोनी गुरुचरित्र निरोपिले. तेणे धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान, सुधारस गुरुस्मरण प्राशविला दातारा. एक असे माझी विनंती, निरोपावे मजप्रती, आमुच्या पूर्वजे कवणे रीती, सेवा केली श्री गुरूंची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी, होता श्री गुरु सन्निधानी, शिष्य झाले कवणे गुणी, निरोपावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारोन, एकचित्ते करोनी मन, ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले, जे का श्री गुरूंशी भेटले, ओसरग्रामी एक होते भले, पूर्वज तुमचे परियेसा. तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्तिभाव, त्यावरी प्रीती अतिस्नेह, आमुचे श्री गुरुमूर्तींचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी परियेसी, ख्याती झाली दशदिशी, कीर्ती वाढली बहुवस. ऐकोन येता सकळ जन, करीती श्री गुरुदर्शन, जे मनी करीती चिंतन, पूर्ण होय तयांचे. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरावस्ती, नाम श्री नृसिंह सरस्वती, भक्तवत्सल निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायनदेव भक्त विख्याता, त्याने ऐकले वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी, आला गाणगापुरासी, आनंद बहुमानसी, हर्षे निर्भर होऊनी. दुरुनी देखिले गाणगा भुवन, आपण घाली लोटांगण, करी दंड प्राय नमन, ऐशा परी चालिला. ऐसे दंड प्रणाम करीत, गेला विप्रमठात, देखिले तेथे मूर्तिमंत, परात्पर श्री गुरु. साष्टांग नमस्कार करीत, असे चरणावरी लोळत, केशे करून पाय झाडीत, भक्तिभावे करोनिया. कर संपुट जोडोनी, स्तुती करी एकाग्र मनी, त्रयमूर्ती तूची ज्ञानी, गुरुमूर्ती स्वामिया. धन्य धन्य जन्म आपुले, कृतार्थ पितर माझे झाले, कोटी जन्मांचे पाप गेले, म्हणून चरणी लागला. जय जयाजी गुरुमूर्ती, त्राही त्राही विश्वपती, परमात्मा परंज्योती, नृसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरण वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, परमात्मा तूची होसी, भक्तवत्सला स्वामिया. तुमचे चरणाची ये प्रौढी, वसती तेथे तीर्थे कोडी, वर्णिती श्रुती घडोघडी, चरणम पवित्रम विततम पुराणम. त्रयमूर्तींचा अवतार, मज दिससी साक्षात्कार, भासतसे निरंतर, त्रयमूर्ती तूची होसी. परब्रह्म तुम्ही केवळू, हाती दंड कमंडलू, अमृत भरले सोज्वळू, प्रोक्षिता प्रेत उठतसे. दंड धरिला या कारणे, शरणागताते रक्षणे, दुरित दैन्य निवारणे, निजभक्त रक्षावया. रुद्राक्षमाळा भस्मधारण, व्याघ्र चर्माचे आसन, अमृतदृष्टी इंदुनयन, क्रूरदृष्टी अग्निसूर्य. चतुर्विध पुरुषार्थासी, भक्तजना तूची होसी, तूची रुद्र सत्य होसी, तू नृसिंह जगद्गुरु. विष्णुरूपे करिसी रक्षण, पीतांबर पांघरुण, तीर्थ समस्त तुझे चरण, भक्ताभिमानी विष्णु तूची. वांझे कन्या पुत्र देसी, शुष्क काष्ठ आणिले पल्लवासी, दुभविले वांझ महिषीसी, अन्न पुरविले ब्राह्मणा. विष्णुमूर्ती तूची जाण, त्रिविक्रम भारती ऐसी खूण, साक्ष दिधली अंतःकरण, विश्वरूप दाखविले. वेद म्हणविले पतिता करवी, अपार महिमा झाला पूर्वी, नरहरी अवतार मूर्ती बरवी, आले ती भक्त तारावया. ऐसी नाना स्तुती करीत, पुन्हा पुन्हा नमन करीत, सद्गदित कंठ होत,
रोमांच्या अंगी उठले. आनंदाश्रू लोचनी निघती संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करोनी स्तुती केली श्री गुरूंची. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती. माथा हस्त ठेवोनी म्हणती परमभक्त तुची आम्हा. तुवा जे का स्तोत्र केले तेणे माझे मन झाले. तुझ वरदान दिधले वंशोवंशी माझा दास. ऐसा वर देऊनी गुरुमूर्ती संतोषोनी. मस्तकी हस्त ठेवोनी म्हणती जाय संगमासी. स्नान करून संगमासी पूजा करी अश्वत्थासी. त्वरित यावे मठासी पंक्तीस भोजन करी गा. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. गुरु निरोप जेणे रीती आला स्नान करोनिया. षोडशोपचारे श्री गुरुसी पूजा करी भक्तीसी. अनेक परी पक्वान्नेसी भिक्षा करवी परियेसा. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती. समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी. भोजन झाले श्री गुरूंसी शिष्यांसहित विप्रांसी. संतोषोनी आनंदेसी बैसले होते मठात. तया सायं देव विप्रासी श्री गुरुपुसती प्रीतीसी. तुझे स्थान कोणे देशी कलत्रपुत्र कोठे असती. पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तन. कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे. ऐकोनी श्री गुरूंचे वचन सांगे सायं देव विस्तारून. कन्या पुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया. उत्तरकांची म्हणून ग्रामी तेथे वसोनी आम्ही. तुझ्या कृपे समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू. पुत्रवर्ग बंधू जाणा करीती संसार यातना. आपुले मनीची वासना करीन सेवा श्री गुरूंची. करूनी सेवा श्री गुरूंची असेल स्वामी परियेसी. ऐसा माझे मानसे निर्धार असे देवराया. ऐकोन तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन. आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाये. एके समयी अरण्यात अथवा राहू गावात. आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती. ऐकोन विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा. गुरुची सेवा करी नरू तोची उतरे पैल पारू. तयासी कैसे दुःख अघोरू सदा सुखी तोची होय. चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ. त्यासी नाही यमपंथ गुरुभक्ती मुख्य कारण. येणे परी श्री गुरुसी सायं देव भक्तीसी. विनवीतसे परियेसी संतोषी झाले श्री गुरुमूर्ती. श्री गुरुतया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती. दृढ असेल मनी भक्ती तरीच करी अंगीकार. स्थिर करोनी अंतःकरण करिता सेवा गुरुचरण. झाले मास 3 जाण ऐक शिष्या नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु निघाले संगमासी. सवे घेतले सायं देवासी समस्ता ते वारुनी. भक्ताचे अंतःकरण पहावया गेले श्री गुरु आपण. पूर्वज तुमचा भोळा जाण जात असे संगमासी. भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरु समयी निशी. बैसते झाले अश्वत्थासी सुखे गोष्टी करिताती. दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करीती मनी. दृढ याचे अंतःकरणी कैसी करणी पाहू म्हणती. उठविती वारा अवचित तेणे वृक्ष पडो पाहत. पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वर्षपसे. सायं देव होता जवळी सेवा केली तये वेळी. केला आश्रय वृक्षातळी वस्त्रे करुनी श्री गुरुसी. पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका. उभा राहोनी सम्मुखा सेवा करी एक भावे. येणे परी यामदोन पर्जन्य आला महाक्षोभोन. आणिक वारा उठोन वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी शीत झाले बहुवसी. तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया. गुरु निरूपे तत्क्षणी ऐक्य भाव धरोनी मनी. निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर. निघाला शिष्य देखोनी
श्री गुरु म्हणती हासोनी, नको पाहू आपले नयनी उभय पार्श्व भागाते. गुरु निरोपे येणे परी निघता झाला झडकरी. न दिसे वाट अंधकारी खुणे खुणे जातसे. अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर. न दिसे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक. मनी ध्याय श्री गुरुसी जात असे तैसा मार्गेसी. लवता वीज संधीसी तेणे तेजे जातसे. येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापुर. वेशी पाशी जाऊन सत्वर हाक मारिली द्वारपाळा. तयासी सांगे वृत्तांत आणून दिधला अग्नी त्वरित. घालून या भांड्यात घेवून गेला परियेसा. नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे जातसे नर. मनी करीतसे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले. दोन्हीकडे न पाहे निभूती श्री गुरु माते निरोपिती. याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी. आपुले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी. भिवून पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग. पाच फणी दिसती दोनी सवेची येता ती धावोनी. विप्रभ्याला आपुले मनी धावत जातसे भिवून या. वाट सोडूनी जाय राणी सवेची येता ती सर्प दोनी. जाता भयभीत होऊनी अतिशीघ्र धावतसे. स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्येसी. जाता विप्रपरियेसी पातला संगमा जवळीक. दुरोनी देखे श्री गुरूंसी सहस्रदीप ज्योती सरसी. दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी ऐकतसे. जवळी जाता द्विजवरू एकला दिसे श्री गुरु. गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वलित केले अग्नीसी उजेड झाला बहुवसी. झाला विप्र सावधेसी पाहतसे श्री गुरु ते. दोन्ही सर्प येवोनी श्री गुरु ते वंदोरी. सवेच गेले निघोनी तव हा पूर्वीच भ्यालासे. श्री गुरु पुसती तयासी कागा भयभीत झालासी. आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन पाठविले. न धरी आता भय काही आमुची सेवा कठीण पाही. विचार करून आपुल्या देही अंगीकारी मुनिसेवा. गुरुभक्ती असे कठीण दृढभक्तीने सेवा करणे. कळी काळाचे नाही भेणे तया शिष्या परियेसा. सायंदेव तये वेळी लागतसे श्री गुरुचरण कमळी. विनवीतसे करुणा बहाळी कृपा करी म्हणून या. गुरुभक्तीचा प्रकारो निरोपावा माते श्री गुरु. जेणे माझे मन स्थिरू होवो निराहे तुम्हा जवळी. श्री गुरु म्हणती विप्रासी सांगे कथा सुरसी. न गमे वेळ रात्रीसी ब्राह्म मुहूर्त होय तव. पूर्वी कैलास शिखरासी बैसला होता व्योमकेशी. अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगतसे. गिरिजापुसे ईश्वरासी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी. विस्तारोनी आम्हासी सांगा म्हणे तये वेळी. शिव सांगे गिरिजेसी सर्वसाध्य गुरुभक्तीसी. करावे एक भावेसी शिव जो तोची गुरु होय. याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारोन. एक चित्ते करोनी मन ऐक गिरिजे म्हणतसे. गुरुभक्ती म्हणजे सुलभपण तात्काळ होय साध्य जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी. नाना तपे अनुष्ठाने करीती यज्ञ महाज्ञाने. त्याते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करी निर्मळ साध्य होईल तात्काळ. यज्ञदान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होती. सुलभ असे अप्रयास जो जाणे गुरुकुलवास. एक भावे धरोनी कास आराधावे श्री गुरुसी. याचा एक दृष्टांत सांगेन ऐका एक चित्त. ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियेसा. तयासी झाला एक कुमर अतिलावण्य सुंदर. सर्व धर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियेसी. करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरविला. गुरुची सेवा नाना परी करी तसे ब्रह्मचारी. व्रतता ऐशिया परी
अपूर्व एक वर्तले वर्तता एके ऐसे दिवशी आला पर्जन्य बहुवशी पर्णशाळा परियेसी गळतसे श्रीगुरूंची तयावेळी शिष्यासी निरोपिती गुरु त्यासी त्वरित करावे आम्हासी एक गृह दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतसे परियेसी गृह करावे दृढतेसी कधी जीर्ण नोहे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर करी शीघ्र ऐसे गृह ऐसे श्री गुरु निरोपिती तेच समयी गुरुची सती सांगतसे अतिप्रीती माते कंचुकी आणावी नसावी विणली अथवा शिवली विचित्र रंगीत पाहिजे केली माझ्या अंग प्रमाण वहिली त्वरित आणि म्हणतसे गुरुपुत्र म्हणे शिष्यासी मागे नेते आणि वेगेसी पादुका पाहिजेत आम्हासी उदकावरुनी चालती ऐशा अथवा चिखल न लागे जासी न भाव्या अधिक पायांसी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाती ऐशा इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी जाता तयाचा पल्लव धरी आपणा काही आणावे उंच तानवडे आपणासी घेऊन यावे परियेसी आणिक आणा खेळावयासी घरकुल एक आपणा कुंजराचे दाते भरवे घरकुल तुवा आणावे एकस्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण जेथे नेईन तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे पाठठाणवी असावे तया घरा भीतरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे आपण करावया पाक निष्पन्न मडकी करुनी आणि पा आणिक एक सांगेन तुझ रांधप करावया शिकवी मज पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्न आणा पाक करिता मडकी येसी न लागे काजळ परियेसी आणू निदेगा भांडी ऐसी आणिक सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्य राणे निघता झाला तत्क्षणे महाअरण्यात प्रवेशला मनी चिंता बहुकरी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे त्यांचे परी केवी करू म्हणतसे पत्रावळी करू नेणे इतुके माते कधी होणे स्मरतसे एकाग्र मने श्री गुरुचरण देखा म्हणे आता काय करू माते कोण आधारू बोल ठेवील माझा गुरु शीघ्र इतुके न करिता कवणापासी जाऊ शरण कवण राखील माझा प्राण कृपानिधी गुरु बिण ऐसा कवण असे तुझा जरी नायके गुरुचा बोल शाप देईल तात्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार का केला काय गती आपणासी आता जाऊ कवणापासी अशक्त बाळ मी अज्ञानेसी अंगीकार का केला गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्वाण पेची न आता आपुला प्राण गुरुनिरोप करीन मी ऐसे महाअरण्यात जातसे बाळ चिंता करीत श्रमोनिया अत्यंत निर्वाण मने जातसे पुढे जाता मार्ग क्रमित भेटला एक अवधूत तेणे बाळ देखिला तेथ पुसता झाला तये वेळी कवण बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारोनी आम्हासी सांग म्हणे तये वेळी ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडतसे भेटलासी तू निधानू जैसी वत्सा लागी धेनू दुःखी झालो होतो आपणू देखता मन निवाले जैसे चकोर पक्षी याते चांदणे देखता मन हर्षते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून तुम्ही भेटले ती निधान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपुले नाम कवण आगमन झाले कोठून पहा हे निर्मनुष्य अरण्य येथे तुम्ही भेटले ती व्हाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु तुम्हा देखता मनोहरू अंतःकरण स्थिर झाले की होसील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलू मी दास तुझा करी सांभाळू म्हणून चरणी लागला नमिता तया बाळकासी उठवी तसे तापसी आलिंगोनी महाहर्षी
आश्वासी तसे तये वेळी. मग पुशिला वृत्तांत बाळ सांगे समस्त. श्री गुरूंनी जी जी मागितली वस्त. कवणे परी साध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी. आता पडलो चिंता सागरी. तारी स्वामी म्हणतसे. मग भय देऊन अवधूत तया बाळा ते म्हणत. सांगेन तुझ एक हित जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान. काशीपूर महास्थान सकळाभीष्टे साधती. पंचक्रोश असे क्षिती तया आगळी विख्याती. विष्णुमुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लाधले. ब्रह्मा सृष्टी रचावयासी वर लाधला त्या स्थळासी. वर दिधला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया. काशीपूर महास्थान तुवा तेथे जाताची जाण. होईल तुझे कामना पूर्ण संदेह न धरी मनात. तुवा जावे त्वरितेसी जे जे वसे तव मानसी. समस्त विद्या लाधसी विश्वकर्मा तूची जाण. चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील त्वरित. या परीस आणिक स्वार्थ काय असे सांग मज. तोची देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ. उपमन्यु म्हणून होता बाळ तया ते दिधला क्षीर सिंधू. नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान. समस्तांची कामना पूर्ण तये ठाई होतसे. नाम असे पुरी काशी समस्त धर्मांची हे राशी. सकळ जीव जंतूंसी मोक्षस्थान परियेसा. जे वास करीती तये स्थानी त्याते देखताची नयनी. जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता का बा करिसी तू चिंता. तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जिव्हेसी. तया काशी नगरात जे जनतीर्थे हिंडत. एक एक पाऊली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे. धर्म अर्थ काम मोक्ष जी जी मनी असे कांक्ष. जाताची होईल प्रत्यक्ष संदेह न धरी मनात. ऐकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी. कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात. आनंद कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमीसी. अथवा जाऊ पाताळासी कोठे असे सांगा मज. या संसार सागरासी तू चितारक जगा होसी. ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया. ऐशिया काशीपुरासी माते कोण नेईल हर्षी. विरभू जरी तुम्हासी घेऊन जावे म्हणून या. कार्य असलिया तुम्हासी आम्हा कैसी बुद्धी देशी. मी बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला. ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी. तुझ करिता आपणासी यात्रा लाभ घडे थोर. या परते आम्हासी काय लाभ विशेषी. वृथा जन्म मानवासी काशीवास न करिता. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी. चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वरा जवळी. तापसी म्हणे तये वेळी बाळका यात्रा करी आता. बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरोप देसी. नेणे यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे. आपण बाळ ब्रह्मचारी नेणे तीर्थ कवणे परी. कवणे विधी पुरस्सरी विस्तारोनी सांगा मज. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी. तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक. पहिले मणिकर्णिकेसी स्नान करणे नेमेसी. जाऊन या विनायकासी पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा. पुनरपि यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेचा ईश्वर पूजून या निर्धार. जाऊन या कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी. पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी भक्तीसी. पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग. ललिता देवी पूजोनी मग जावे तेथूनी. जरासंधेश्वर ध्यानी पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर. तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी. अगस्त्येश्वर काश्यपासी
पूजा करी हरिहरेश्वरासी वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हाटकेश्वर अस्थिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारत भूतेश्वरासी पूज्या करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा पाशुपतेश्वरनिका पूजा करोनी तेथे बाळका पितामह असे जोका ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावे एकमनी चंद्रेश्वरा ते पूजोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा पूजा करोनी ऐका वसिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंध्येश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जोका पूजा करी वा मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करेगा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया पुनः प्रकामेश्वर असे कोण पुढे ईश्वर ईशान चंडी चंडेश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्चीराज राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्य परद्रव्येश्वरासे पाणिग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चून नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेयेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा करा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरा पासी तुवा जाऊन या हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादि पंच विनायका आनंद भैरव पूजा करी पुनर्पिजाय महाद्वारी जेथे असे मनमथारी विश्वनाथ पूजावा बाळा तूची येणे परी अंतरगृह यात्रा करी मुक्तिमंडपा भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा श्लोक अंतर्गृहस्य यात्रेयं यथा वद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभु प्रीयताम अनया विभुः इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान् भवेत् विश्रम्य यायाद् भवने निष्पापः पुण्यभाग भवेत् ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथोनी निघावे हर्षी मोदादि पंच विनायकांसी पूजा करी गा भक्तीसी धुंडीराज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपाणी नमन कर विशालाक्षा अवधार पूजा तुम्ही भक्तीसी स्नान धर्म कूपेसी श्राद्ध विधी करा हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वर भक्तीसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेसी प्रयाग तीर्थे परियेसे स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्ती पूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तिळभांडेश्वर देखा पूजा करोनी पुढे ऐका रेवाकुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादि पितृतर्पण मानसेश्वर मग पूजोन मनकामना पावे जाण ऐक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजोन गौरी कुंडी स्नान करा पूजी वृद्ध केदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजोनिया रामेश्वर स्नान श्राद्ध कृमिकुंडी सिद्धेश्वरा करी नमन
करुणी स्वप्नकुंडी स्नान स्वप्नेश्वर पूजोन स्नान करीगा संगमात संगमेश्वर पूजोन लोलार्क कूपी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन गतिप्रदीप ईश्वरासी पूजी अर्कविनायका पाराशरेश्वरा अधिका पूजा करोनी बाळका सन्निहत्य कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंड देखा स्नान करावे विशेखा सुवर्णादि दानादिका तेथे तुम्ही करावे अमृतकुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवी सी बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करी गामन कामनी कुक्कुट द्विजाते बंधुनी मंत्र तेथे जपावा श्लोक वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटे नाम वै द्विजः तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवे पुढे मासोपवासासी पूजी जे गोबाईसी सात कवड्या घालून या तिसी नमन भावे करावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी शंखोद्धार कुंडेसी शंख विष्णु पूजिजे कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजोन अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा लवांकुश कुंडी करी स्नान लवाकुशाते पूजोन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजावा सूर्यकुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन सांबादित्य पूजोन पुढे जावे बाळका वैजनाथ कुंड बरवे तेथे स्नान तुवा करावे वैजनाथा ते पूजावे एक भावे करोनिया गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तीसी गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी अगस्ती कुंडी जावोनी अगस्तेश्वरा नमोनी स्नान करी मनापासोनी पूजा करी भक्तिभावे शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमोन पूजा करी भावेसी धंडीराजा ते पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चोन दंडपाणी पूजावा आनंद भैरव बंधोनी महाद्वारा जाऊनी साष्टांगे सी नमोनी विश्वनाथा अर्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगीराज सांगतसे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी संकल्प करो निया हर्षी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करी महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणी पंचगंगा प्रख्यात नामे सांगेन असती उत्तमे किरणा धूत पापा नामे तिसरी पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळोनी पाचही ख्याती जाणोनी नामे असती सगुणी ऐकबाळा एकचित्ते कृतयुगी त्या नदीसी धर्म नदी म्हणती हर्षी धूत पापा नामतिसी त्रेतायुगी अवधारा बिंदुतीर्थ द्वापारासी नाम जाण विस्तारेसी कलियुगा भीतरी तिसी नाम झाले पंचगंगा प्रयागासी माघमासी स्नानकरिता फळे जैसी कोटी गुण पंचगंगेसी त्याहूनी पुण्य अधिक असे ऐशा परी पंचगंगेसी स्नान करी गा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करी गा केशवा गोपाल कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा मयूखादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्तिमंडपासी तुवा जावे भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघा तेथून आदित्या ते पूजोन अमर्तकेश्वर अर्चोन पापभक्षेश्वरा पूजिजे नवग्रहा ते पूजोनी काळभैरवा ते वंदुनी क्षेत्रपाळा ते अर्चोनी काळकूपी स्नान करी पूजा करोनी काळेश्वरा हंसतीर्थी स्नान करा श्राद्ध पितृ कर्म सारा ऐकबाळा एकचित्ते कृत्तिवासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंखवापी स्नान करा तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा
करी वो बाळा तू पोजा, पुढे स्नान करणे काजा, वृद्ध काळ कूपा जावे, काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी, अपमृत्येश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका, मंदाकिनी स्नान करणे, मध्यमेश्वरा ते पूजणे, तेथोनी मग पुढे जाणे, जंबुकेश्वर पूजावया, व दंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी, दंडखात कूपेसी स्नान श्राद्ध तू करी, पुढे भूत भैरवासी पूजिजे ईशानेश्वरासी, जैगी शव्य गुहेसी नमन करुनी पुढे जावे, घंटा कुंडी स्नान करी, व्यासेश्वरा ते अर्चन करी, कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसी, ज्येष्ठवापी स्नान करणे, ज्येष्ठेश्वरा ते पूजणे, सवे चितवा पुढे जाणे, स्नान सप्तसागरात तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा, मातृपितृकुंडेसी करणे श्राद्ध विधीसी, पिशाचमोचन तीर्थासी पुढे जावे अवधारा, पुढे कप्रतिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका, कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे, अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी, श्राद्ध कर्म करावे, उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान, ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग, ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादि करावी भक्तीसी, पाप विमोचन तीर्थेसी स्नानादि श्राद्धे करावी, तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण, कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी, असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी, विधिपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे, मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा, सवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा, वृषभध्वजा ते पूजोन मग निघावे तेथून, ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे, स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी, आदि केशव अर्चोनी पुढे जावे परियेसा, प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे, प्रल्हादेश्वरा पूजावे एक भावे परियेसा, कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर, पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजिजे, पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी, द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा, गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी घा भक्तीसी, काम्यतीर्थ पाहे मग, कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थ स्नानी, पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे, मणिकर्णिका स्नान करणे, जलशायी ते पूजणे, हनुमंता ते नमन करणे, मोदादि पंच विनायकांसी पूजा अन्नपूर्णेसी, धिंडिराज परियेसी ज्ञानवापी स्नानेसी, ज्ञानेश्वर पूजावा, पूजी दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी, पूजा पंचपांडवांसी द्रौपदी द्रुपद विनायका, पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी, पूजोन्या संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे। श्लोक उत्तरमानस यात्रेयं यथा वद्या मया कृता, न्यूनातिरिक्तया शंभु प्रियताम अनया विभुः। ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमस्कारोनी मग निघावे तेथोनी, पंचक्रोश यात्रेसी सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्राईकता संतोषी येणेची तू पावशी, चारी पुरुषार्थ इह सौख्य। म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधिजे। इति श्री गुरुचरित्रामृत काशी खंडी यात्रा निरूपित कथा सती पुराण विख्यात 1चत्वारिंशत्तमोऽध्यायः। इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे
काशी महायात्रा निरूपणं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।